समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। तरुण विचार, स्वच्छ ध्यास, जनतेशी थेट संवाद खास। विकासाच्या वाटेवर पाऊल ठाम, प्रतीक संग्राम पाटील, भिलवडीचा अभिमान। भिलवडी जिल्हा परिषद गटातून लोकनेते स्वर्गीय संग्रामदादा पाटील यांचे चिरंजीव श्री प्रतीक पाटील यांचा तसेच भिलवडी पंचायत समिती गणातून हजराबी बालेचांद सलामत यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा। शुभेच्छुक भिलवडीचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व माजी विशेष कार्यकारी अधिकारी ऐनुद्दीन उर्फ चयत जमादार चाचा, अझरुद्दीन जमादार, फिरोज जमादार, सूरज जमादार तसेच जमादार परिवार भिलवडी, तालुका पलूस, जिल्हा सांगली। महाराष्ट्रातील शासकीय रुग्णालयांमध्ये मोफत उपचार बंद करून विविध सेवांवर शुल्क आकारण्याच्या निर्णयाविरोधात वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य सांगली जिल्हा यांच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला। युनियनच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची भेट घेऊन लेखी निवेदन सादर केले। जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे यांनी सांगितले की केस पेपर, तपासणी, औषधोपचार, शस्त्रक्रिया व इतर रुग्णालयीन सेवांवर शुल्क आकारण्याचा निर्णय हा गरीब, कष्टकरी, माथाडी कामगार, शेतकरी व असंघटित क्षेत्रातील कामगारांवर अन्याय करणार आहे। संविधानातील कलम 21 नुसार आरोग्य हा मूलभूत हक्क असताना शासनाने घेतलेला हा निर्णय अमानुष व जनविरोधी असल्याचा आरोप संजय कांबळे यांनी केला आहे। निवेदनात काही शासकीय डॉक्टर खासगी रुग्णालयात प्रॅक्टिस करून रुग्णांची आर्थिक लूट करत असल्याचा आरोप करण्यात आला असून आरोग्य सेवांचे खासगीकरण थांबवावे व संबंधितांची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। मोफत उपचार बंद करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करावा, नव्याने लागू केलेले सर्व शुल्क मागे घ्यावेत आणि गरिबांसाठी दर्जेदार व मोफत आरोग्य सेवा अधिक सक्षम करावी अशी युनियनची ठाम भूमिका आहे। निर्णय मागे न घेतल्यास राज्यभर तीव्र व व्यापक आंदोलन छेडले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे। यावेळी पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे, भारतीय बौद्ध महासभा सांगली जिल्हाध्यक्ष रुपेश तामगावकर, जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे, जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कांबळे, जिल्हा महासचिव अनिल मोरे सर, जिल्हा कोषाध्यक्ष हिरामण भगत, जिल्हा उपाध्यक्ष किशोर आढाव, मनपा क्षेत्र उपाध्यक्ष मोहन साबळे, शहर अध्यक्ष विनायक मोरे, सम्यक विद्यार्थी आंदोलन जिल्हाध्यक्ष शिवाजी उर्फ पवन वाघमारे, निरीक्षक ऋषिकेश माने, योगेश कुर्णे, शिवाजी त्रिमुखे सर, सचिन तेरदाळे, अनिल साबळे, समर्थ मोरे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते। आरोग्य हा हक्क आहे, व्यवसाय नाही असा ठाम संदेश युनियनने दिला। वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियन, वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, सावंत सैनिक दल यांच्या वतीनं आज आम्ही पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, सांगलीचे जिल्हाधिकारी काकडे साहेब यांना विविध विषयासंदर्भात निवेदन दिले, चर्चा केली। त्यात प्रामुख्याने विषय म्हणजे शासकीय रुग्णालय जे राज्यामध्ये आहेत त्या शासकीय रुग्णालयामध्ये सर्वसामान्य जो मोफत उपचार मिळत होता तो मोफत उपचार कुठेतरी बंद करायचा आणि केस पेपरपासून औषध उपचार, शस्त्रक्रियेपासून सगळ्यांना शुल्क आकारणी करायचा असा एक निर्णय या महाराष्ट्र शासन स्तरावर होत असल्याचं आम्हाला समजतं। हे अत्यंत चुकीचं आहे, कारण भारतीय संविधानाच्या माध्यमातून आम्हाला जगण्याचा सन्मानाचा अधिकार आम्हाला भारतीय संविधानाने दिलेला आहे। भारतीय संविधानाच्या अधिकाराच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन किंवा केंद्र शासन असेल यांची जबाबदारी आहे, जनतेची जबाबदारी, जनतेचं जे शिक्षण असेल, आरोग्य असेल, निवार असेल याची जबाबदारी घेण्याची हे महाराष्ट्र राज्य केंद्र शासनाची जबाबदारी आहे आणि ह्या जबाबदारीतून कुठंतरी बाजूला व्हायचं आणि ह्या ग्रामीण रुग्णालय असतील, शासकीय जे रुग्णालय आहेत ते कुठंतरी खाजगीकरणाकडे वळवायचं असा प्रयत्न कुठंतरी महाराष्ट्र शासनाचा दिसून येत आहे। आणि जर असं जर झालेस वंचित बहुजन माथाडी कामगार युनियन असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, आम्ही या कदापिही खपवून घेणार नाही, कारण भारतीय संविधानाने आम्हाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलेला आहे। त्यामुळे जसं पूर्वी मोफत सर्व काही मिळत होतं, केस पेपरपासून औषध उपचार असेल, शस्त्रक्रिया असेल, ते पूर्वीसारखं मोफत मिळावं आणि चांगल्या सुविधा, चांगल्या दर्जाची सुविधा मिळावी अशी आम्ही चंद्रकांत दादा पाटील पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी सांगली काकडे साहेबांच्या यांच्याकडे मागणी केलेली आहे। आम्हाला आशा आहे चांगल्या प्रकारे निर्णय त्यांनी घेतील
आणि हे जे काही निर्णय त्यांनी घेत आहेत शासकीय रुग्णालयामध्ये मोफतोपचार बंद करण्याचा तो तात्काळ मागे घेतील अशी आम्ही आशा करतो. धन्यवाद. जय भीम, जय संविधान. जय भीम. आज आम्ही पालकमंत्री आणि सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना भेटून चर्चा करून आम्ही निवेदन दिलेलं आहे की या सांगलीमध्ये जी काही शासकीय रुग्णालय आहेत यामध्ये जी काय मोफत उपचार पद्धती होती ती मोफत उपचार बंद करून नव्या शुल्काची अंमलबजावणी करण्याची सुरुवात केलेली आहे. खरं म्हणजे ही शासकीय रुग्णालय आहे ती गोरगरिबांची कष्टकरी श्रमकर्त्याची ही रुग्णालय आहेत आणि त्याला शेवटची आशा असते की बाबा या रुग्णालयामध्ये माझा पेशंट बरा व्हावा आणि कमी खर्चामध्ये बरा व्हावा. परंतु या रुग्णालयामध्ये आज बघितलं तर संपूर्ण निर्णय प्रक्रिया बाजूला ठेवून किंवा जी काय डिसिजन मेकिंग जी अथॉरिटी आहे त्या अथॉरिटीलासुद्धा ती काय माहिती नाही किंवा आत खाली काय चाललेलं आहे. केस पेपरपासून वरच्या सगळ्या रिपोर्टपर्यंत टेस्टपर्यंत एक्सरेपर्यंत या सगळ्यांना फी आकारली जाते आणि ही जी फी आहे ती सर्वसामान्य रुग्णांना आणि त्याच्या नातेवाईकांना परवडत नाही. आणि पूर्वीप्रमाणेच बाबा ही फी बंद करून पूर्वीप्रमाणे मोफत उपचार चालू करावी अशी आमची वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल या तिन्ही संघटना याच्या वतीनं आम्ही पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमचे सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी याच्यावर चर्चा करून आम्ही निवेदन सादर केले. धन्यवाद. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.